नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, श्रावण महिना आला की महादेवांची उपासना करायची सुरुवात होते आणि यावर्षी तर खूप छान असा योग आला आहे. हा योग 71 वर्षानंतर आला असल्याचं सांगितलं जातं. ते म्हणजेच यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासूनच होत आहे. म्हणजे श्रावणाचा पहिलाच दिवस हा श्रावण सोमवार आहे आणि शेवटसुद्धा सोमवारीच आहे. म्हणजेच यावर्षी एकूण 5 श्रावणी सोमवार आहेत आणि आपल्याकडे सोमवारी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक झाल्यानंतर शिवामूठ वाहतात. प्रत्येक सोमवारी ती वेगवेगळी असते. जसं की पहिल्या सोमवारी ती तांदळाची आहे. तर ही शिवमूठ आपण सोमवारीच का वाहतो आणि फक्त एकच मूठ धान्य शंकराच्या मंदिरात का व्हायचे असते, याचं काय कारण आहे असा प्रश्न तुम्हाला सुद्धा नक्कीच पडत असेल. आपण शिवामूठ तर वाहतो, ती कशी व्हायची, कुठल्या दिवशी कोणती आहे हे आपल्याला सर्व काही माहीत असतं. परंतु आपण ती का वाहतो यामागे काय कारण असतं हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपण आज शिवामुठीची कथा म्हणजेच शिवामुठीची कहाणी जाणून घेणार आहोत. त्यातूनच आपल्याला कळेल की आपण शिवामूठ एकच मूठ का व्हायची आणि श्रावणी सोमवारीच का आपण तिला इतकं महत्त्व देतो. म्हणजे शिवामूठ व्हायला एवढं महत्त्व का आहे ते आपण या कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर नवनवीन माहितीपूर्ण आपल्या मराठी संस्कृतीशी, सणांशी निगडीत असलेले व्हिडिओ हे नेहमी येत असतात. त्याचप्रमाणे आध्यात्मिक माहिती असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओसुद्धा आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येतो. त्यामुळे आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. कारण तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे मला अजून छान, सुंदर, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग पाहूया सोमवारची शिवामुठीची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या, देवकन्याची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीच जातं. मुलं बाळं होतात. नावडती माणसं आवडती होतात. वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर ती देवळात गेली. नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वसाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभाव पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये. दिवसा निजू नये. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, तर चौथ्या जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या, देवकन्यांनी दिलं
आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली, सारा दिवस उपवास केला। जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढं दुसरा सोमवार आला। नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं। पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले। सारा दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिला, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहे, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे। त्यानंतर पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागं चालली। नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही। यांना काटेकुटे पुष्कळ लागले। नावडतीची त्यांना दया आली। आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली, देवाची प्रार्थना केली, देवाला तिची करुणा आली। नागकन्या, देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं, रत्नजडिताचे खांब झाले, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली। सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। नावडती पूजा करू लागली, गंधफूल वाहू लागली। नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननन जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले। राजाला मोठा आनंद झाला, नावडतीवर प्रेम वाढलं। खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली। इकडे देऊळ अदृश्य झालं। राजा परत आला। माझं पागोट देवळी राहिलं, देवळाकडे आणायला गेला। तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोट आहे। तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव, मी देवाची प्रार्थना केली आणि त्यानं तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे देव भेटला म्हणून राजाला आनंद झाला। तिला पालखीत घालून त्यानं घरी आणलं। नावडती होती ती आवडती झाली। तर मंडळी, ही होती शिवामुठीची कथा, शिवामुठीची कहाणी। जसं त्या नावडतीला शंकर भगवान प्रसन्न झाले, तसेच आपल्याला सुद्धा हो, म्हणून आपण सुद्धा या श्रावणी सोमवारी जी शिवामूठ असेल ती महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावी आणि शंकराला प्रसन्न करावे। तर पहिल्या सोमवारची शिवामूठ ही तांदूळ आहे, दुसऱ्या सोमवारची तीळ आहे, तिसऱ्या सोमवारची मूग आहे, चौथ्या सोमवारची जव आहे आणि पाचव्या म्हणजेच शेवटच्या सोमवारची सातू या धान्याची शिवामूठ आपल्याला आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेली असते। तर जो सोमवार असेल त्या सोमवारची शिवामूठ ही कॅलेंडरमध्ये दिलेली असते। तुम्ही तिथे बघून, तुम्ही जरी विसरलात तर तिथे बघून ज्या सोमवारी तुम्ही जात असाल ती शिवामूठ घेऊन महादेवाच्या पिंडीवर नक्की अर्पण करा। तुमच्यासुद्धा ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, त्या नक्कीच महादेव पूर्ण करतील आणि तुमच्यावर सुद्धा प्रसन्न नक्कीच होतील। तर मंडळी, ही होती शिवामुठीची कहाणी। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।